चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांबरोबरच अक्कलकोट धर्मपीठ श्री गुरुमंदिर येथून परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याशिवाय गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोटचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम राजीमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक अग्निहोत्र आयोजित केला होता, ज्यामध्ये शेकडो कुटुंबांनी सहभाग घेतला। श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या आज्ञेनुसार स्थापन करण्यात आलेल्या दिव्य गुरुपीठावरून परम सद्गुरू श्री गजानन महाराज अक्कलकोट यांनी सर्वांच्या कल्याणासाठी नित्य अग्निहोत्र करण्याचा शुभ संदेश दिलेला आहे। त्यानुसार चिदानंद प्रतिष्ठानचे संस्थापक चंद्रकांत चौधरी, स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय चौधरी आणि माजी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या माध्यमातून या सुवर्ण संधीची उपलब्धी करून देण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अग्निहोत्रापासून समिध्यापर्यंत सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। त्याचबरोबर अयोध्येवरून आलेल्या श्रीराम अक्षतांचा मंगल कलश देखील दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता। ज्या भाविकांना प्रत्यक्ष अयोध्येमधील सोहळ्यात सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी हा योग जुळवून आणण्यात आला होता। या सोहळ्याबाबत उपस्थितांनी बोलताना म्हटले की मी या कार्यक्रमाला खूप वर्षापासून येते। हा कार्यक्रम खूप छान आहे। अग्निहोत्राच्या कार्यक्रमात जो काही पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झाली, ती जो ओरा क्रिएट झाला होता, त्याच्यानी नक्कीच सगळ्यांच्या मनामध्ये आपणही रोज अग्निहोत्र करायला हवं असे विचार नक्कीच निर्माण झाले असतील आणि त्याचे आशीर्वादही सगळ्यांना लाभतील। अध्यात्माच्या मार्गे सर्व लोकांच्या ज्ञानामृत पोचवत आहेत आणि सनातन धर्म आणि हिंदू संस्कृतीचे जपणूक करण्याचं काम करत आहेत आणि या मार्गाने घरोघरी काही ना काहीतरी मुलांचा संस्कार करण्याचं काम ते करत। ज्या अयोध्यावरनं ज्या मंगल अक्षता आलेल्या आहेत त्या सर्वांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या, कारण ह्या ज्या अक्षता अयोध्यावरनं आलेल्या आहेत हे सर्वांना अयोध्येला जाऊन वैयक्तिक दर्शन घेणं शक्य नाही आहे, त्या त्यांनी इथं दर्शनासाठी सगळ्यांना उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल पुनश्च आभार। चिदानंद प्रतिष्ठानचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा छान कीर्तन सेवा हा कार्यक्रम म्हणजे आम्ही अनुभवले 4 दिवस। इंदुरीकर महाराज असू देत, न्यायाचार्य भगवानगडचे गुरुजी आले होते, तर त्यांच्या थ्रू आम्हाला खूप चांगल्या माहिती मिळाली आणि त्यांचे विचार सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोहोचले। आजचा अग्निहोत्राचा कार्यक्रम, अग्निहोत्र हे आपण नुसतं ऐकत असतो, पण त्याच्या मागे असणारी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ते करण्याने होणारे फायदे हे सुद्धा छान मिळाले। इथली अनुभूती आणि वातावरण एकूणच छान आध्यात्मिक आहे आणि त्याचा आम्हाला असाच लाभ मिळू दे। चौधरी कुटुंबियांकडून ही सेवा नेहमी घडत राहावी आणि त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। पहिले म्हणजे की दत्ताचं हे इतकं सुंदर रूप पाहून मला इतकं भारी वाटलं की आज मला असं वाटतं की खरं माझं इतक्या दूर जाणं होणार नाही आहे, पण मी इथून जे अक्षता देणार आहे याला आपल्याला अयोध्यासाठी, त्याच्यात माझं खूप छान मोठं भाग्य आहे। गेले 3 दिवस मी इथे कार्यक्रमाला येते आणि दरवर्षी येते। खूप सुंदर वाटतं, जी मनाला शांतता आणि मनाला जे आत्मचिंतन जे आहे ते इथं मिळालं मला आणि खूप सुंदर, म्हणजे जे कुठे अख्ख्या पुण्यामध्ये जो कार्यक्रम होऊ शकत नाही तो ह्या वारजेमध्ये होतंय आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला त्याचा लाभ मिळतोय। आणि दत्तांचं जे काही स्थान आहे, आम्हाला तिकडे जाता येत नाही, पण इथं आल्याच्या नंतर आम्हाला जे दत्ताचे जेवढे स्थान आहेत ते इथे अनुभवायला मिळतात। कीर्तन सोहळा अत्यंत सुंदर आणि अलौकिक असा होता आणि महाप्रसादाचा काल मला एक संधी मिळाली। महाप्रसाद मी इतका सुंदर आत्तापर्यंत कधीच कुठल्या अशा कार्यक्रमात त्याचा आस्वाद घेतला नव्हता, इतका सुंदर आणि व्यवस्थित होता। आज इथं आलो, अग्निहोत्राची मला माहिती मिळाली, अत्यंत सुंदर कार्यक्रम ह्या केला आणि उर्षलाईताई म्हणजे हे नगरसेविका आहेत। एखादी राजकीय व्यक्ती अशा पद्धतीचं धार्मिकरण इतक्या मोठ्या प्रमाणात सादरीकरण करू शकतात हे पहिल्यांदा मी स्वतः बघितलं। खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, विचारांचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, वायूचं प्रदूषण आहे आणि अशा सर्व प्रदूषणावरती एकमेव उपाय म्हणजे अग्निहोत्र आहे आणि अशा अग्निहोत्राची कास चौधरी कुटुंबाने धरून अखिल समाजाला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि समाजातलं विचारांचं प्रदूषण नष्ट व्हावं, पाण्याचं प्रदूषण नष्ट व्हावं, वायूचं प्रदूषण नष्ट व्हावं आणि एक चांगला विचार समाजाला मिळावा, हा कार्यक्रम त्यांनी जो केला आहे अतिशय स्तुत्य अभिनंदनीय आहे। अग्निहोत्राचा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केला होता। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराज चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर, बाळाप्पा मठ इथून आम्ही आलो आहे
आणि अक्कलकोटवरनं भगवान दत्तात्रेयांच्या ह्या 4थ्या अवताराच्या या गुरुपीठावरून जागतिक कल्याणासाठी, मानवतेच्या उद्धारासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी म्हणून अग्निहोत्राचा संदेश दिला गेला. अग्निहोत्र हा वेदांनी आदेशिलेला मूळ उपासनेचा मार्ग आहे आणि प्राचीन उपासना मार्ग म्हणून अग्निहोत्राला म्हणलं जातं. सगळ्या ऋषी परंपरा, अवतार परंपरा या ज्या आहेत भारतातल्या, त्या सगळ्यांनी अग्नीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे आणि यज्ञसंस्थेचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे अग्निहोत्र ही एक सूर्योदय सूर्यास्ताला करण्याचा एक सोपा विधी आहे. त्याला पूर्ण करायला 5-1 मिनटं वेळ लागतो आणि अग्निहोत्राच्या माध्यमातून असं म्हटलं जातं की सर्व देवतांना तुष्ट आपण करत असतो. सर्व जे काही इष्टदेवता आपली आहे तिला आपण तुष्ट करतो आणि त्या आशीर्वादाने संपूर्ण घरामध्ये आनंद, आरोग्य, ताणतणावमुक्त, आरोग्यपूर्ण, संस्कारक्षम असं जीवन आपण निर्माण करू शकतो. आणि अग्निहोत्राच्या नित्याचरणाने असं म्हटलं जातं की घरामध्ये श्रद्धा, मेधा, यश, प्रज्ञा, विद्या, बुद्धी या सगळ्या वास करतात. त्यामुळे अग्निहोत्राचा प्रचार व्हावा ही शिवपुरीच्या अक्कलकोटच्या गुरुपरंपरेची इच्छा आहे. त्यामुळे आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल चिदानंद प्रतिष्ठान, संपूर्ण चौधरी परिवार यांचे मी आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. आणि दरवर्षी एक भक्तीचं एक मोठं एक पर्व इथं ते भरवतात आणि ह्या पर्वामध्ये अग्निहोत्राचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये आज एक नवा अध्याय लिहिला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम इथं आयोजित करावा असं मी त्यांना विनंती करतो.